चंद्रशेखर बावनकुळेंचं भाजपचे प्रदेशाध्यक्षांचं विधान आलेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या संदर्भामध्ये की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होऊ शकणार नाही. कसं बघता या विधानाकडे? कसं आहे, बावनकुळेंचंच भविष्य काय आहे हे बावनकुळेलाच माहिती नाही. स्वतःचं तिकीट पण मागच्या काळात ते वाचू शकले नाही. आता ते भविष्य पाहायला लागले आहे हे कळायलाच कारण नाही. कारण की आता चंद्रशेखर बावनकुळे केव्हापासून महाराज झाला याचं आता भेटल्यावर त्यांना प्रश्न विचारू आम्ही. आता तुमच्या मीडियावर काय विचारू? बावनकुळे म्हणजे काही ठीक आहे, पक्षाचे भाजपचे अध्यक्ष आहेत ते, पण आमचे आखरी काहीतरी आमचाही संबंध त्याच्याबरोबर आहे. पण त्यांना आता मी भेटेल तर त्यांना भविष्य विचारेल, तुझं तरी भविष्य काय आहे. मन खोसकर 2 दिवसापूर्वी तुमच्या कार्यक्रमात होते आणि त्यांनी म्हटलं आहे की मी कुठेही बंडखोरी केली नाही, पक्षाने सांगितलं तिथेच मतदान केलं आणि मला विश्वास आहे पक्षावर मला उमेदवारी देईल आणि उमेदवारी दिल्यानंतर चारभट्टीमधून माझ्या प्रचाराचा नारळ फोडेल. कसं बघता? चांगलं आहे ना, चारभट्टीला आमचं जागरूक हनुमानजीचं मंदिर आहे आणि त्यांनी इथं येऊन नारळ फोडणार आहे, आम्हाला चांगलंच आहे. आता तिकीटच्या लाईनमध्ये सगळेच आहे, तिकीट आम्हाला कोणाला मिळेल हे आता सर्वेच्या नंतर कळेल. शरद पवारांनी नावेद मुल्ला नावाच्या एका याचिकाकर्त्याला हातात पकडून सुप्रीम कोर्टात याचिका टाकली होती. ती याचिका खारिज झाल्यानंतर नाना पटोले यांनी वटपल्लीवार यांना सांगून कोर्टात याचिका टाकली. तर नाना पटोले खोटे बोलतात पण रेटून बोलतात. अरे भाजपलीच आहे, भाजपचंच खोटं बोलून रेटून बोलायची सवय आहे, ती आमची सवय नाही आहे. वडपल्लीवार हा आमच्या पक्षाचा कुठला कार्यकर्ता नाही आहे. मग तुम्ही सांगा ना, तुमचा तो काय नाव आहे त्याचं, सदावर्ते आमचा कार्यकर्ता आहे असं सांगा. सदावर्ते काय कार्यक्रम करतो ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे यांचे किती लोक आहेत त्यांची संख्या मोठी आहे. आम्ही यांना आमच्या मंत्र्यांनी त्याला PS ठेवलं. PS कोणालाही ठेवतो. PS हा भाग वेगळा आहे, पक्षाचा कार्यकर्ता आहे का तो? त्याच्यामुळे जे काही भाजपच्या कार्यकालात जे काही PS असतील ते उद्या काँग्रेस सरकारला त्याच्यातलं काही PS आमच्या बरोबर पण राहतील. या PS व्यक्तीचं कुठलंही आणि कुठला वकील आम्ही एखादा कोर्टात लावणार तो आमच्या पक्षाचा होतो काय? आता यांचा जो उज्ज्वल निकम आहे, यांनी भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढलेला आहे. या वडपल्लीवर कुठली निवडणूक लढलेली आहे ते तरी दाखवा यांनी. आम्हाला लाडक्या बहिणीचा कुठेही विरोध नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही याच्यापेक्षा चांगली योजना महालक्ष्मीच्या नावाने आणणार आहोत, एवढंच आम्ही सांगितलेलं आहे. आम्ही कुठं म्हटलं आमचा विरोध आहे म्हणून. पण यांना आता काय झालं की या लाडक्या बहिणीमध्ये काही आता स्कोप दिसत नाही. लाडक्या बहिणीला कळलं की या 1,500 देतात आणि माझ्याकडून 10,000 रुपये महागाई म्हणून हिसकून घेऊन चालले, त्यामुळे त्याचा स्कोप नाही. तर आम्ही तुम्हाला देतो आहे असा उपकार जतवण्याचं काम हे करतात आहे. आणि यांना समजलं आहे की आता हे काही फायदा होत नाही म्हणून ही योजना हे बंद करायला निघालेली आहे. अशा पद्धतीचं पाप डोक्यात आणून या पद्धतीचं वक्तव्य ते करतात आहेत. आम्हाला खोटं बोलायचं कुठेही कारण नाही. आम्ही सांगितलं, पहिल्या दिवशी सांगितलं, आमच्या लाडक्या बहिणीची या योजनेला आम्हाला कुठेही विरोध नाही, पण याच्यापेक्षा चांगली योजना आम्ही सत्तेत आल्यावर आणू आणि महागाई कमी करू. तर आज बारामतीमध्ये अजित पवार यांनी बोलले आहे की अगर त्यांना महाविकास आघाडीमध्ये हिंमत असेल तर त्यांनी समोरून जोडे मारावे असे आवाहन महाविकास आघाडीला केलं. जनता मारेल ना, आम्हाला काय मारायची गरज आहे? ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येच कमिशन खाल्लं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे त्यांना अजून जाणीव नाही. फक्त निवडणुका लावा. आता सत्तेचं संरक्षण तुमच्या बरोबर आहे, त्या संरक्षणाच्या आधारावर तुम्ही लोक आज जनतेमध्ये जातात आहे. फक्त निवडणुका लागू द्या म्हणजे जनता तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला पाहिजे तो प्रसादही मिळेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.